नागपुर में साइबर ठगी का एक चौंकाने वाला मामला सामने आया है। खुद को मुंबई एटीएस अधिकारी बताकर साइबर अपराधियों ने सेवानिवृत्त सहायक रजिस्ट्रार को डिजिटल अरेस्ट का डर दिखाया। आतंकियों से फंडिंग का झूठा आरोप लगाकर आरोपियों ने 66 लाख रुपए ट्रांसफर करवा दिए। महल थाना क्षेत्र की इस घटना में साइबर पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। एपीआय विवेक लामतुरे सायबर पोलीस ठाणे येथे कार्यरत आहे। काल 12 रोजी ड्युटीवर असताना एक कोर्टातून एक रिटायर झालेले कर्मचारी यांनी येऊन पोलीस ठाण्याला तक्रार दिली की त्यांना साधारणपणे 5 ते 6 दिवसापासून सतत व्हिडिओ कॉल करून नजरबंद वगैरे ठेवण्याचा प्रकार झालेला आहे आणि त्यांना आता सध्या रिसेंटला दिल्ली बॉम्बस्फोट झाला त्या प्रकरणामध्ये काश्मीरमधून काही अतिरेकी अटक केलेले आहेत आणि त्या अतिरेकीकडे यांच्या नावाचं एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे भेटलेलं आहे। तसे त्यांची डुप्लिकेट बनावट बनवून यांना व्हॉट्सअपला पाठवलं आणि ह्याच्यात तुमचं कनेक्शन आहे आणि तुम्ही फंडिंग करताय असं तुमचं संबंध येतंय असं त्यांना भीती दाखवून कधीही अटक करू शकतो वगैरे असं हे करून एक डिजिटली पद्धतीने नजरबंद ठेवून अटकेसारखा प्रकार करून त्यांच्याकडे प्रॉपर्टीची चौकशी करायची आहे असं दाखवून त्यांच्याकडे जे पैसे आहेत एफडी किंवा त्यांनी सोन्यावर गोल्ड लोन काढून किंवा बाकी लोन काढून त्यांना पैसे भरायला लावले। जवळपास 66 लाख रुपये त्यांनी भरले आणि परत त्यांना जे पैसे रिटर्न येण्यात असं वाटायला लागलं। त्यावेळेला त्यांना कळालं की बाबा आपल्यासोबत फ्रॉड झालेला आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि असे फ्रॉडस्टर लोक रिटायर झालेले किंवा हे लोक रिसेंट म्हणजे घटनेचा एखादा गोष्ट काढून त्याच्यात अडकणार आहे असं खोटं सांगून बनाव करून डिजिटल अरेस्टचा प्रकार करतात। पण ऍक्च्युअली डिजिटल अरेस्टचा प्रकार नसतो। माझं जनतेला आव्हान आहे की बाबा असल्या कुठल्याही गोष्टीत तुम्ही बळी पडू नका आणि ज्या वेळेला तुम्हाला असं काय वाटेल तर तुमच्या परिवाराला, नजीकच्या लोकांना आणि लोकल पोलीस स्टेशनला तात्काळ खबर करा। हे माझं आव्हान आहे।